Hello students, today we are going to see three questions from Can You Tell textbook page number 114. These questions are important for very short answer type question, means answer in one sentence. Also, example number 5.2 actually solved in textbook, but for your understanding I'm going to take it again. Also the same example number 5.3. So today we are going to see this much topic. Can you tell म्हणजे तुम्ही सांगू शकतात का? तर बघा, स्टेट ॲट विच पॉइंट ड्युरिंग एसएचएम होत असताना म्हणजे एखादा पार्टिकल एसएचएम मध्ये फिरत असताना शिवनेंत्राची सुई किंवा ऑसिलेशन ऑफ ब्लॉक विच इज अटॅच्ड टू ए स्प्रिंग हे एक्झाम्पल आहे. तर ड्युरिंग स्टेट ॲट विच पॉइंट ड्युरिंग एसएचएम हॅज अ झिरो व्हेलॉसिटी. असा पॉइंट सांगा. इथं 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 कुठं पण या ए बी रस्त्यावरती की ज्या पॉइंटला व्हेलॉसिटी झिरो असते, झिरो व्हेलॉसिटी बट पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, पण ॲक्सलरेशन मात्र पॉझिटिव्ह असतं, असा पॉइंट सांगा. तर आता बघा, ॲक्सलरेशन ची डायरेक्शन किंवा फोर्सची डायरेक्शन एस एच एम मध्ये आपण डेफिनेशन मध्ये शिकलो. द मोशन, पिरियोडिक मोशन, लिनियर simple harmonic motion is a linear periodic motion in which force or acceleration is always directed towards mean position. म्हणजे इथल्या पार्टिकलला इकडे ओढायचं काम किंवा इथल्या पार्टिकलला इकडे ओढायचं काम म्हणजे नेहमी मेन पोझिशन कडे फोर्स किंवा ॲक्सलरेशन ची डायरेक्शन असते. हे आपण डेफिनेशन मध्ये शिकलेलो आहोत. तर बघा, स्टेट ॲट विच पॉइंट ड्युरिंग एसएचएम हॅज अ झिरो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ज्या पॉइंटला झिरो असेल बट पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, पण ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असेल. आता बघा, ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी झिरो कुठं असते? इथं आणि इथं असते. हे आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलं. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी इज झिरो. ओके, मग या दोघं एक्स्ट्रीम पैकी आता व्हेलॉसिटी झिरो तर दोघं पॉइंटला असते, पण त्यांनी एकच पॉइंट विचारलेला आहे की जिथं ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असेल. आता ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह इथं असेल का इथं असेल? मग बघा, ॲक्सलरेशन जर इकडे येत असेल म्हणजे राईट टू लेफ्ट असेल तर आपण निगेटिव्ह ट्रीट करतो, बरोबर. आणि लेफ्ट टू राईट जात असेल मग ते इथून जाऊ का इथून जाऊ, पण लेफ्ट टू राईट जात असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह ट्रीट करतो. मग आता या दोघं ठिकाणी व्हेलॉसिटी फिक्स झिरो असते हे आपल्याला माहिती आहे. एक गोष्ट क्लिअर झाली. दोघं ठिकाणांपैकी एक चॉईस करायचे की जिथं ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असेल. मग पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन कुठं असेल? इथं का इथं? कारण इथून पार्टिकल जेव्हा इकडे ॲक्सलरेट होतो तेव्हा त्याचं ॲक्सलरेशन हे निगेटिव्ह असतं आणि इकडून तिकडे जातो तेव्हा पॉझिटिव्ह असते. म्हणजे ह्या पॉइंटला लेफ्ट एक्स्ट्रीमला किंवा निगेटिव्ह लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, याचा आन्सर काय असेल? ॲट लेफ्ट ऑर निगेटिव्ह. या ठिकाणी ए राहून गेलाय माझा. निगेटिव्ह लेफ्ट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे या पॉइंटला निगेटिव्ह एक्स्ट्रीम. ही मीन आहे, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे. हे आपण शिकलेलो आहे. समजला? मग व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे पण माइंड टीजिंग आहे. ओके, तर असे क्वेश्चन हे 1 मार्काला येत असतात. आता दुसरा क्वेश्चन आहे बघा, थोडासा बिग वन आहे पण इझी आहे. ड्युरिंग विच पार्ट ऑफ एसएचएम, विच पार्ट? आता बघा, 2 पार्ट आहेत. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. हा पार्ट आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन आणि हा पार्ट आहे
पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू मीन. तर कोणत्या पार्टमध्ये, इथं का इथं? तर बघा, ड्युरिंग विच पार्ट ऑफ SHM व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह. आता व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी पण तसंच इन्क्रीज होत जाणे, इन्क्रीज होत जाणे. हा, व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह असेल, बट द डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह, पण डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल. अँड व्हाईस वर्सा, आणि याच्या उलटार्थी. आता बघा, आपल्याला व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह या दोघांपैकी कोणत्या पार्टमध्ये असेल आणि त्याच्या उलट अर्थी सुद्धा. तर बघा, ड्युरिंग द पार्ट व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट मीन्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन, जेव्हा पार्टिकल लेफ्ट एक्स्ट्रीम पासून मीन पोझिशन पर्यंत जातो, म्हणजे इथून इकडे जात आहे, त्यावेळेला व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह असते. कारण बघा, इथून इकडे जाताना ते ऍक्सलरेशन असो का व्हेलॉसिटी असो, लेफ्ट टू राईट जाताना आपण पॉझिटिव्ह ट्रीट करतो, म्हणून व्हेलॉसिटी सुद्धा इथून इकडे जाताना ही पॉझिटिव्ह असेल. अँड डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह, पण डिस्प्लेसमेंट ही निगेटिव्ह असेल. हा, का? कारण जर पार्टिकल इथून इथं आला तर इथून इकडचा पार्ट आपण डिस्प्लेसमेंट साठी निगेटिव्ह, कारण इथून मोजतो आपण. डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो? ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. समजा पार्टिकल ह्या दोन पॉइंट पैकी कुठं पण मध्ये कुठंतरी आहे, इथं आहे. आता तो इथून तिकडे जात आहे. व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम लेफ्ट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन, द व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह. तो तिकडे जात आहे म्हणून व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, बरोबर. आता दुसरी गोष्ट, डिस्प्लेसमेंट. इथं आहे पार्टिकल, मग डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो आपण? मीन पोझिशन पासून, इथून मोजतो. मग इथून इकडे येणार मोजत असताना, पण इथून इकडची डिस्प्लेसमेंट ही निगेटिव्ह असते आणि इथून इकडची डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह असते. म्हणून लेफ्ट एक्स्ट्रीम टू मीन जाताना व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह असते, पण डिस्प्लेसमेंट ही मात्र निगेटिव्ह असते, बरोबर. आता दुसरी गोष्ट, व्हेन इट मूव्स फ्रॉम राईट मीन्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू मेन पोझिशन, इथून इकडे येताना मात्र द व्हेलॉसिटी इज निगेटिव्ह. आता इथून इकडे येताना व्हेलॉसिटीची डायरेक्शन राईट टू लेफ्ट आहे. राईट टू लेफ्ट आपण निगेटिव्ह ट्रीट करतो, म्हणून व्हेलॉसिटी इज निगेटिव्ह. बट अँड डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. पण डिस्प्लेसमेंट, आता समजा इथून इकडे येणार आहे, मग तो इथं कुठंतरी मध्ये आहे, पण डिस्प्लेसमेंट आपण कुठून मोजतो? इथून मोजतो. इथून इथं असेल तर तो इकडे मोजत जाणार. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक अंतरच आहे, तर इकडे मोजत जाणार, म्हणून ते पॉझिटिव्ह असेल. समजलं? मग व्हेरी सिंपल. समजलं? वेलोसिटी और ॲक्सेलरेशन. वेलोसिटी और ॲक्सेलरेशन जर राईट टू लेफ्ट असतील तर निगेटिव्ह आणि लेफ्ट टू राईट असतील तर पॉझिटिव्ह. आणि डिस्प्लेसमेंट इकडे आली तर निगेटिव्ह, तिकडे आली तर पॉझिटिव्ह. कारण ती इथून मोजतो, इथून इकडे जाताना पॉझिटिव्ह, इथून इकडे जाताना निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट पार्टिकल कुठेही असो, इथं असो, इथं असो, इथं असो, पण तो इथूनच आपण डिस्प्लेसमेंट मोजतो. डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी मीन पोझिशन पासून सुरुवात करावी आणि पार्टिकल जिथं आहे तिथपर्यंत जावी. मग जर तुम्ही राईटला जात असणार तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, लेफ्टला जावं लागत असेल तर निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3 बघा. During which part of the oscillation the two are along the same direction. आता बघा, ऑसिलेशनच्या कोणत्या पार्ट दरम्यान ड्युरिंग, आता दोन पार्ट सांगितले मी तुम्हाला, एओ आणि ओबी. तर ड्युरिंग विच पार्ट ऑफ द ऑसिलेशन म्हणजे ऑसिलेशनच्या कोणत्या पार्ट दरम्यान द टू आर म्हणजे दोन गोष्टी, आर अलॉंग द सेम डायरेक्शन, दोन गोष्टी सेम असतात. आता बघा, मी काल
3 गोष्टी सांगितल्या होत्या, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. या ठिकाणी फिगर ड्रॉ केली होती एक्स्ट्रा मध्ये, आणि मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूज आपण पाहिल्या होत्या त्या फिगरमध्ये बघा. तर ती आठवण करा किंवा एकदा परत ती व्हिडिओ बघा ड्युरिंग द पार्ट, कारण प्रत्येक व्हिडिओ हा इतका इम्पॉर्टंट आहे की आजचा जर नाही बघितला तर उद्याचं समजणार नाही. नाहीतर असं नाही होणार की आजचं नाही पण बघितलं उद्या समजून जाईल. म्हणून हे एकावर एक बेस असतं आणि लिंकिंग लावलेली असते की ह्याच्यानंतर हे समजावून दिलेले आहे तर पुढचं लवकर समजेल, ते समजावून दिलेलं आहे तर त्याच्या पुढचा भाग लवकर समजेल, अशी लिंकिंग लावलेली असते बुकमध्ये म्हणा किंवा टीचरने म्हणा. ओके. तर आता कोणत्या पार्टमध्ये 2 गोष्टी सेम असतात, सेम डायरेक्शनला असतात. तर बघा, ड्युरिंग द पार्ट वेन पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन, मीन टू एक्स्ट्रीम, इथून इकडे अथवा मीन टू एक्स्ट्रीम, इथून इकडे 2 शक्यता होत आहेत तिथं. बघा, ड्युरिंग द पार्ट वेन पार्टिकल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, बोथ velocity and displacement are directed in same direction. mean position to extreme position मध्ये जाताना velocity आणि displacement नेहमी सारख्याच दिशेला असतात, 2 गोष्टी. आता बघा, जर पार्टिकल कुठून कुठं मीन टू एक्स्ट्रीम, मग तो इकडे जाओ का इकडे जाओ. आता बघा, इथून पार्टिकल इकडे जात आहे म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन तिकडे आहे, बरोबर. पण मग डिस्प्लेसमेंट वाढत आहे, तो जसा जसा तिकडे तिकडे सरकेल तसं इथून अंतर वाढत आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढत आहे, म्हणजे वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर जर समजा तो इकडे येत असेल तर इथून जसा जसा पार्टिकल इकडे येईल, आता इथं पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रश्न नाही, डायरेक्शन सेम कोणाची आहे एवढंच विचारलेलं आहे. तर वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असते हे त्यांना सांगायचे. तुम्ही एक सेंटेन्स मध्ये जरी सांगितलं वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट हॅव सेम डायरेक्शन, बस तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळालेच पाहिजे. हे माझं कंप्लीट सेंटेन्स मध्ये आहे म्हणून थोडेसे लेंदी आन्सर झालेले आहे, नाहीतर एक सेंटेन्स मध्ये तुम्ही देऊ शकता. आता समजा पार्टिकल इथून इकडे येत असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे असेल, ती निगेटिव्ह असेल, बरोबर. पण डिस्प्लेसमेंट पण निगेटिव्ह असेल, पण दोघांची डायरेक्शन मात्र सेम असेल. ओके. आता 3 क्वेश्चन पैकी एखाद्याचा चान्स आहे, म्हणजे 3 क्वेश्चन एक से बढ़कर आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे चान्स आहे त्यांच्या एक्झाम मध्ये. आता एक्झाम्पल हे थोडंसं तुमच्यासाठी साइन कॉस टॅन थोडं वेगळं असतं, काहींचं मॅथ्स नसतं, म्हणून मला समजावून देणे भाग आहे. ओके. आता बघा, एक्झाम्पल काय आहे. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंड्स. एक पार्टिकल आहे ते SHM परफॉर्म करते, म्हणजे SHM ह्या मोशन मध्ये फिरत आहे, असं 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 फिरत आहे. त्याचा पिरियड 4 सेकंड आहे, म्हणजे इथून निघालं तर इथं परत यायला 4 सेकंड लागतात, म्हणजे जायला 2 यायला 2, बरोबर. अँड ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर, आणि हा ॲम्प्लिट्यूड एवढं अंतर, हे 4 आहे अथवा हे पण 4च आहे, 4 सेंटीमीटर, बरोबर. समजल्या 2 गोष्टी. पिरियड म्हणजे जाऊन परत यायला लागणारा वेळ किती आहे, 4 सेकंड्स. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे अंतर अथवा हे अंतर किती आहे, 4 सेंटीमीटर. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from the positive extreme position. बघा, प्रश्न काय आहे. Find the time taken by it. टाइम हा पिरियड नाही, पिरियड कॅपिटल टी असतो, पिरियड कॅपिटल टी असतो. पिरियडचा काहीही, हा पिरियड आहे कॅपिटल टी, पण आपल्याला टाइम विचारलेला आहे, हा टाइम टी स्मॉल टी. तर find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from the positive extreme position. From the positive extreme position म्हणजे समजा ते
ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून 1 सेंटीमीटर इथून इथं 1 सेंटीमीटर यायला, इथून इथं यायला किती वेळ लागेल तो काढायचा आहे, स्मॉल टी. आणि तो जितके येईल पॉइंटमध्ये येऊ, कसाही येऊ, तितके सेकंड्समध्ये त्याचा आन्सर असेल. आता बघा कसं काढायचं समजलं. मग प्रश्न 4 सेंटीमीटर त्याचा अँप्लिट्यूड आहे आणि 4 सेकंड त्याचा पिरियड आहे त्या एसएचएम मधील पार्टिकलचा. ओके, मग आता बघा पिरियड 4 सेकंड, 4 एस, अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर म्हणजे 0.04 मीटर. आता एक्स डिस्प्लेसमेंट कशी मोजतो आपण. आता जरी 1 सेंटीमीटर तो इथं आलेला आहे, पण डिस्प्लेसमेंट किती ह्या पार्टिकलची, तर एकूण अँप्लिट्यूड मधून हे अंतर मायनस केलं तर ही डिस्प्लेसमेंट असेल. बघा फिगर ड्रॉ केल्याशिवाय समजावणे कठीण होते. तर डिस्प्लेसमेंट पार्टिकल कुठेही असो, डिस्प्लेसमेंट कुठून मोजतात, मेन पोझिशन पासून. मग तो आता 1 सेंटीमीटर तिकडून इकडे आहे आणि टोटल अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर दिलेला आहे. मग तो आता डिस्प्लेसमेंट त्याची किती असेल, 4 मधून 1 गेला म्हणजे 3 सेंटीमीटर वर तो असावा. तर कसं फाइंड केलं बघा, लिहायचं कसं. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे अँप्लिट्यूड मायनस त्याचं तिकडून आलेलं डिस्टन्स म्हणजे 1 सेंटीमीटर. 4 - 1 3 सेंटीमीटर. हे 3 कसं आलं समजलं, डिस्प्लेसमेंट ही असेल त्याची. तर काही नाही हीच वाटते डिस्प्लेसमेंट म्हणून फसतात. डिस्प्लेसमेंट ही नेहमी मेन पासूनच मोजतात. आता 3 सेंटीमीटर 0.03 मीटर. आता टाइम टेकन म्हणजे स्मॉल टी विचारलेला आहे. फॉर्म्युला कोणता वापरणार, डिस्प्लेसमेंटचा बघा, कारण डिस्प्लेसमेंट, अँप्लिट्यूड, टाइम ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि अजून पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला फायची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे. आपण काल पाहिलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून जर पार्टिकल स्टार्ट होत असेल तर फायची व्हॅल्यू ही π/2 असते, बरोबर, π/2 असते. आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करत असेल तर 3π/2 असते. हे आपण कालच्या टॉपिकमध्ये पाहिलं. तो एक्स्ट्रा घ्यावा लागला, तर हे प्रॉब्लेममध्ये हे क्लिअर होण्यासाठीच घ्यावं लागलं. असं समजू नये की काही इम्पॉर्टंट नाही हे एक्स्ट्रा घेत आहेत सर, पण एक्स्ट्रा घेतल्यामुळे सिलेबस पुढे सरकत नाही आणि तो भाग समजावून दिल्याशिवाय पुढचं समजत नाही. लक्षात ठेवा ही गोष्ट. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर. मग पार्टिकल कुठून स्टार्ट होतोय, तर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून. मग पार्टिकल वेन स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, फायची व्हॅल्यू π/2 असते. मग फ्रॉम फॉर्म्युला, मग या फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पण ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2π/t. पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे आपण 2π/t. मग ओमेगाची व्हॅल्यू फक्त पुटअप केली, बाकीचं सेम आहे. बर, आता एक्सची व्हॅल्यू टाकून द्या. डिस्प्लेसमेंट किती आहे, 3 सेंटीमीटर. आता इथं माझ्याकडनं मीटरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, परंतु त्याची काही एक गरज नाहीये का, तर जो फायनल अँगल येणार आहे तो डिग्रीमध्ये आहे आणि त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी π/180 ने मल्टिप्लाय करावं लागलं तर तो रेडियनमध्ये कन्वर्ट होईल, तरच हे टाइम हा सेकंडमध्ये येईल. लक्षात ठेवा ही गोष्ट. आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती आहे, 3, बरोबर. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड किती आहे, 4. ए फॉर अँप्लिट्यूड. हा इथला ए म्हणजे अँप्लिट्यूड असतो. साइन 2π आणि पिरियड किती, 4. 2π/4 हा टी स्मॉल जसाच्या तसा, आणि तो फाइंड करायचा आहे, तोच तर फाइंड करायचा आहे. फायची व्हॅल्यू π/2. आता बघा 3 ला 4 ने डिवाइड करायचं, म्हणजे हा 4 इकडे आणायचा, म्हणजे काय राहील 3/4. आणि इकडे काय राहिलं, मग इकडे काय राहिलं तर बघा हा अँगल राहिला साइन ऑफ 2πt/4 प्लस π/2. पण आता एक फॉर्म्युला आहे बघा,
साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा इज द कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असतो. हा जनरल फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्सचा. काय? साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे 90 प्लस थिटा इज द कॉस थिटा असतो. मग हा साइन पाय बाय 2 प्लस थिटा हे पाय बाय 2 इकडे तिकडे कुठेही लिहिला काही फरक पडत नाही. मग याला पाय बाय 2 हा पाय बाय 2 आणि हा थिटा म्हणजे हा. मग थिटाची व्हॅल्यू काय आहे आणि तो कॉस ऑफ थिटा असतो. मग याला डायरेक्ट कन्वर्ट केलं कॉस ऑफ थिटा हा 2 पाय टी बाय 4. फक्त टी बाहेर लिहिला आणि हा अँगल मध्ये लिहिला ब्रॅकेटमध्ये 2 पाय बाय 4. हे समजलं का? कारण ह्या फॉर्म्युल्यानुसार आहे सिन्स कारण की. बरोबर. हे बघा 3/4 आलं आणि याच्याबद्दल डायरेक्ट कॉस ऑफ थिटा लिहिलं कारण साइन पाय बाय 2 प्लस थिटा हा एवढा थिटा आहे इज द कॉस ऑफ थिटा म्हणजे हा जसाचा तसा इज इक्वल टू 3/4. बरोबर. आता कॉसला तिकडे पाठवा कारण या टीला मोकळं करत चला. एक एक गोष्ट आपण तिकडे पाठवूया कारण टीची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. बरोबर. मग आता कॉसला तिकडे पाठवणे म्हणजे कॉस इनवर्स करणे. कॉस इनवर्स काय होईल 3/4. हा 2 पाय बाय 4 इंटू टी जसाचा तसा. हा कॉसला तिकडे पाठवलं तर कॉस इनवर्स होईल 3/4. मग 3/4 3 ला 4 ने डिवाइड करा. काही 4 डिजिट मध्ये 0.75 येईल आणि 0 मी जबरदस्ती ठेवले कारण लॉग टेबल मध्ये हा कॉस इनवर्सची व्हॅल्यू तुम्हाला पाहायला 0.7500 4 डिजिटची गरज असते. आणि जर तुम्ही कॉस इनवर्स पाहिला म्हणजे ही व्हॅल्यू कॉसच्या लॉगॅरिथमिक नाही बघायचे हा नॅचरल कोसाइन्स बघायचे लॉग टेबल मध्ये आणि बघायचे तर शिकणार तुम्ही म्हणून हे घेतोय. बरोबर. आता कॉसची ही व्हॅल्यू कोणत्या अँगल समोर आहे. आता अँगल हा असतो आणि हे असे कॉलम्स असतात तर वरती हे दिसेल तुम्हाला 41.4 मध्ये ते दिसेल. बरोबर. आता काय करायचं बघा. ह्या कॉस इनवर्सची व्हॅल्यू ही आहे हा याची व्हॅल्यू ही आहे. मग आता हा टी पाहिजे आपल्याला टी. पण पाय बाय 2 ला तिकडे पाठवलं तर रेसिप्रोकल होईल म्हणजे 2 बाय पाय होईल. ओके. हा 2 बाय पाय झाला आणि कॉस इनवर्स 3/4 म्हणजेच हा म्हणजेच त्याची व्हॅल्यू ही. पण हे डिग्री मध्ये आहे. पण डिग्री मध्ये नको कारण टाइम हा सेकंड मध्ये पाहिजे असेल तर सगळे SIH पाहिजेत ना. मग याला डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करण्यासाठी आपण 11वीला शिकलेलो आहे पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावे. मग आता काय होईल हा पाय गेट्स कॅन्सल्ड. मग 2 ने 180 ला डिवाइड करायचं. बे 90. बरोबर. मग हे अपॉन 90 1 इंटू हा 41.4/90. मग हे डिवाइड करायचं. हा पॉइंट इकडे सरकवायचा वगैरे हा आणि मग एक 0 ठेवायचा कारण सोपी पद्धत नंबरला क्लिअर करायचा. जितका पॉइंट याचा सरकवला तितके 0 याच्यावर ठेवायचे किंवा तितका पॉइंट तिकडे सरकवायचा. आता याचा पॉइंट कुठे आहे इथे. मग याचा एक डिजिट क्लिअर करायचा आहे म्हणजे 414 करायचा आहे क्लिअर करायचा म्हणजे. मग याला काय करावं लागेल याचा एक डिजिट सरकवला पॉइंट तिकडे तर याचाही एक डिजिट तिकडे सरकवा. मग पॉइंट इथे ते एक डिजिट तिकडे सरकवा पण डिजिटच नाही म्हणून त्याला काय ठेवायचा 0 म्हणजे 900. मग ह्याने डिवाइड करा तुम्हाला हे आन्सर मिळेल. ओके. तर कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस ठेवा त्याच्याशिवाय मेन गोष्टीवर अडचण येईल आणि इथं गाडी अडवण्याची शक्यता असते साध्या साध्या कॅल्क्युलेशन मध्ये. हा तर 9th 10thचा पार्ट आहे तो मी परत रिपीट करायला गेलो तर आपलं सिलेबसच होणार नाही. आता पुढचा एक्झाम्पल बघा 5.3. A particle performing linear SHM with period 6 सेकंड. एक पार्टिकल आहे ते लिनियर SHM मध्ये आहे फिरत आहे आणि त्याचा पिरियड जो आहे तो 6 सेकंड आहे म्हणजे एक चक्कर मारायला 6 सेकंड त्याला लागत आहे. इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तो पार्टिकल आता फिरता फिरता कुठं आहे
इथं आहे, किंवा ॲट अ टाइम टी इज इक्वल टू 0 म्हणजे तो इथं आहे, अजून त्याची गाडी सुटली नाही म्हणजे तो इथंच आहे. हा, तो फिरायला स्टार्ट होणार आहे, तो इकडेच जाणार आहे, चान्स दुसरा नाही. मग ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 म्हणजे शून्य वेळेला तो इथं आहे, म्हणजे अजून मोशन स्टार्ट झाली नाही, पण एक चक्कर मारायला लागतो किती त्याला वेळ, म्हणजे पिरियड हा त्याच्या 6 सेकंड आहे. एवढी गोष्ट समजली का? बरोबर. आता बघा, द पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन. द पार्टिकल इज फाउंड टू बी म्हणजे आढळून आला पार्टिकल ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन. धिस म्हणजे कोणती? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता ह्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो पार्टिकल 3 सेंटीमीटर इथून इथं आढळून आला, पण काहीतरी वेळ लागला असेल त्याला इथून इथं यायला. तर बघा, the particle is found to be at a distance of 3 cm from this position. This म्हणजेच positive extreme position at a time t is equal to 7 seconds. टाइम किती आहे गिवन मध्ये? टाइम 7 seconds. ओके, अजून पुढची गोष्ट समजलं एवढा पार्ट. आता बिफोर रिचिंग द मेन पोझिशन म्हणजे या मेन पोझिशनला ओला पोहोचण्या अगोदर, या मेन पोझिशनला पोहोचण्या अगोदर, बिफोर रिचिंग द मेन पोझिशन फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर त्या SHM चा एम्प्लिट्यूड म्हणजे एवढं अंतर किंवा हे अंतर किती असेल ते शोधा. आता बघा, पहिली गोष्ट डिस्प्लेसमेंट काढूया. डिस्प्लेसमेंट काढूया हा, कारण एम्प्लिट्यूड माहिती नाही, मग त्याला किती मानायचा? ए. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणतं अंतर? हे अंतर. तो तिकडून 3 सेंटीमीटरवर आहे, पण डिस्प्लेसमेंट त्याचं हे अंतर आहे मीन पासून मोजतात. तो कुठं आहे? तो जिथं असेल तिथं मीन पासून मोजतात. मग हे अंतर मोजायचं, पण आपल्याला हे पण माहित नाही, नाही तर याच्यातून हे मायनस केलं असतं तर हे फाइंड केलं असतं, पण आपल्याला हे पूर्ण काढायचं आहे आणि त्याला ए म्हणायचं. काय म्हणायचं? एम्प्लिट्यूड -3 इज द डिस्प्लेसमेंट. ही एक्स असावी. बरोबर. हे डिस्टन्स किती असावं? एक्स. म्हणजे टोटल किती आहे इथून इथं? ए. ए -3 गेलं तर किती राहील? एक्स. आणि टाइम किती आहे? 7 सेकंड्स. आता बघा, एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि पिरियड 6 सेकंड आहे. आता आणि पार्टिकल एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होतोय, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणजे इकडून. आता बघा, एम्प्लिट्यूड ए फाइंड करायचा आहे. डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन x = a sin of ओमेगा t + phi आपण शिकलो काल, हा, आणि परवापासून शिकतो आहे. तर कॅल्क्युलेशन मध्ये काय द्यायचं बघा, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. याचा अर्थ फाय ची व्हॅल्यू π/2 असते. फाय ची व्हॅल्यू किती असते? π/2 असते. मग ह्या इक्वेशन मध्ये टाकूया व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये. बघा, एक्स ची व्हॅल्यू तयार केली आपण a-3. ही तयार करणे पण महत्वाचे आहे हा, याला पण हाफ मार्क असतो. आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू a-3, एम्प्लिट्यूड ए जसाच्या तसा, आणि ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. हा ए नंतर तो गायब होईल. कसा गायब होईल तो नंतर समजेल. नंतर साइन ऑफ ओमेगाची व्हॅल्यू किती असते? 2π/t. इथं ठेवली होती बघा, 2π/t. ही व्हॅल्यू पुटअप केली, ठेवली इंटू टी. ओके, ओमेगाची व्हॅल्यू टी. हा, ओमेगाची व्हॅल्यू 2π/T. हा पिरियड आहे बरं का, स्मॉल टी वेगळा, प्लस फायची व्हॅल्यू π/2 पुटअप केली. आता स्मॉल टी ची व्हॅल्यू 7. मग a/3 अपॉन हा ए इकडे डिवाइड केला, हा ए साठी कॉम्बिनेशन. मग राहिला इकडे काय? साइन 2π आणि पिरियडची व्हॅल्यू 6 टाकून दिली. पिरियड किती आहे तो लिहायचा राहिला इथं. पिरियड म्हणजे कॅपिटल T = 6 सेकंड्स गिवन मध्ये लिहायचा राहून गेला होता हा. मग तो 6 सेकंड लिहिला. 2π पिरियडची व्हॅल्यू 6 आणि टाइम किती आहे? 7 सेकंड्स. हा 7 प्लस π/2. आता बघा, बे ने 6 ला डिवाइड केलं. बे 1 बे 3. मग
7π/3 प्लस π/2 साईन. ही साईड जशीच्या तशी चालणार आहे. हा, फार दूरपर्यंत ती सेम राहणार आहे, लेफ्ट साईडमध्ये चेंज नाही. आता इथं चेंज करायचं आहे 7π/3 प्लस π/2. आता बघा, ह्याला मी 7π/3 ला एक ऍडजस्टमेंट करतो. काय, π/3 प्लस 2π असं लिहू शकतो, फोड केली त्याला. म्हणजे 7π ला 3 ने डिवाइड केलं तर बघा 3 दुने 6, बरोबर. 3 दुने 6, पण एक उरला ना पाय, बरोबर. मग 3 दुने 6 म्हणजे यांचं व्हॅल्यू आहे ना 7π/3, याची फोड केलेली आहे. म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं, 3 दुने 6 पाय प्लस हा एक पाय 7π बाय कॉमन डिनॉमिनेटर 3. म्हणजे या 7π/3 ची फोड केली, π/3 प्लस 2π प्लस π/2. हा π/2 जसाच्या तसा आहे. मग आता बघा, हा 2π जो आहे साइन 2π साइन π/3, हा 2π जर केला तर तो काय होतो, 2π जर केला तर काय होणार, तो इथं π/3 जसाच्या तसा, π/2 जसाच्या तसा. 2π म्हणजे एक राऊंड, साईनचं एक राऊंड. आणि दुसरी गोष्ट, मग एक राऊंड झालं तर 2π गायब, म्हणजे एक राऊंड झालं त्याचं, तर त्याला नाही घेतला तरी चालतो 2π. हा, लक्षात ठेवा ही गोष्ट. आता साइन ऑफ काय राहिलं शिल्लक, π/3 प्लस π/2. आणि साइन ऑफ पाय प्लस थिटा काय असतो, साइन ऑफ थिटा असतो, बरोबर. मग साइन ऑफ पाय प्लस थिटा काय असतो, साइन ऑफ थिटा असतो. अरे एक मिनिट, माझ्याकडनं एक मिस्टेक अशी झालेली आहे, कारण हा वरती लिहायला पाहिजे होता, हा जो आहे तो इथे लिहायला पाहिजे होता, कारण याच्यावर इफेक्ट करून हे आन्सर काढावं लागणार आहे. आता हा जो 2π आहे, पाय किंवा 2π 3π 4π जर असेल, साइन ऑफ पाय प्लस थिटा, आता थिटा मध्ये कोण जाईल, हा पाय किंवा पाय 2π 3π जे असेल ते. मग पाय प्लस हा आणि हा थिटा आहे, इज द साइन ऑफ थिटा. मग हा आणि हा थिटा आहे, साइन ऑफ पाय प्लस यांची कॉम्बिनेशन थिटा इज द साइन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू इज द साइन थिटा, म्हणजे याची व्हॅल्यू अशी बनली साइन ऑफ थिटा साठी, π/3 प्लस π/2, बरोबर. आता ही लेफ्ट साइड जशीच्या तशी. आता पुढची स्टेप बघा, π/2. आता साइन ऑफ π/2 प्लस थिटा काय असतो, कॉस थिटा असतो. साइन ऑफ π/2 प्लस थिटा इज द कॉस ऑफ थिटा, म्हणजे कॉस ऑफ π/3. हा, लेफ्ट साइड जशीच्या तशी, कॉस ऑफ π/3 डायरेक्ट. हा फॉर्म्युला वापरला आहे इथं, फक्त हा फॉर्म्युला या स्टेपच्या मध्ये आहे. आता कॉस π/3 ची व्हॅल्यू किती असते, हाफ. कॉस π/3 म्हणजे 180/3, किती, 3 × 18, 60 येणार. π/3 म्हणजे 60. कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते, हाफ. हे 10वी मध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये झालंच असेल. तर हाफ असते आणि हा जसाच्या तसा. आता काय करायचं, आता लवकर ए ची व्हॅल्यू मिळून जाईल, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. बघा, ह्या बेने a-3 ला मल्टिप्लाय करायचं, बे एक बे ए, बे -3 जा -6 आणि ए एक ए. समजलं, 2 गुणिले ए 2a, -2 गुणिले -3 -6 इज इक्वल टू ए एक ए. आता या एला इकडे आणा, 6 ला तिकडे पाठवा, कारण ए ची व्हॅल्यू पाहिजे ना. 2a - a 1a इज इक्वल टू 6. आता अँप्लिट्यूड आहे, हे अंतर असतं 6 सेंटीमीटर, म्हणून अँप्लिट्यूड ऑफ SHM इज 6 सेंटीमीटर असं आले. समजलं. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल.